गेल्या 10 पतधोरण समिती बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेनं घेतलेली भूमिका आता 11व्या समिती बैठकीतही कायम ठेवली आहे. अर्थात सलग 11व्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पतधोरण 6.5% म्हणजेच जैसे ते ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली. देशात महागाईचे वाढलेले दर आणि आर्थिक विकास दरामध्ये दिसणारी घट या पार्श्वभूमीवर आरबीआयनं व्याजदर जैसे ते ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारात चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान एकीकडे आरबीआयने व्याजदर जैसे ते ठेवले असताना दुसरीकडे देशाचा अंदाजित विकास दर देखील खाली आला आहे. याआधी 7.2% दराने आर्थिक विकास साध्य होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला होता, पण आता तो कमी करून 6.6% असा ठेवण्यात आला आहे. यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर गेल्या 7 तिमाहींपेक्षा सर्वात कमी म्हणजेच 5.4% खाली घसरल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात CRR देखील 4.5% वरून 4% खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बँकांना 1.16 कोटींची गंगाजळी उपलब्ध करून दिली जाईल असंही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नमूद केलं. CRR म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी राखून ठेवण्यात येणारा प्रत्यक्ष निधी. त्यामुळे हा निधी रिझर्व्ह बँकेकडे कमी होणार असून बाजारात जास्त प्रमाणात बँकांना उपलब्ध होणार आहे. सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर एनए प्लॉट बुक करा, ते पण फक्त 4 लाखात 1000 स्क्वेअर फीट. कलेक्टर एनए प्लॉट, ADTP लेआउट मंजूर, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेजची उत्तम सोय, प्रत्येक प्लॉटचा 7/12 उतारा, कर्जाची सोय उपलब्ध. सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. अधिक माहितीसाठी आजच फोन करा 91 68 800 900. सन डेव्हलपर्स, नातं व्यवहारापलीकडचं.